नमस्कार, मी अक्षय जोग. मागील भागात सांगितल्याप्रमाणे आपण या भागामध्ये बांगलादेशामधल्या अल्पसंख्याकांसाठी कार्य करणाऱ्या काही व्यक्ती आणि काही संस्था आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. डॉक्टर रिचर्ड बेंकिन हे अमेरिकन ज्यू मानवाधिकार कार्यकर्ते आणि लेखक आहेत. इंटरफेस स्ट्रेंथ आणि फोर्सफील्डचे सहसंस्थापक आहेत आणि त्यांनी अनेक वेळा अमेरिकन काँग्रेस समोर बांगलादेशातल्या हिंदूंचं जे हत्याकांड होत आहे आणि त्यांच्यावरचा जो एक वेस्टेड प्रॉपर्टी ऍक्ट हा जो तिकडचा एक अन्यायकारक कायदा आहे, या गोष्टी त्यांनी अमेरिकेच्या जनतेसमोर तिकडच्या पार्लमेंट समोर त्यांनी मांडल्यात. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिलेलं आहे, हिंदू जेनोसाइड ऑफ हिंदूज इन बांगलादेश. आणि हिंदूंवरती बांगलादेशातल्या विशेष करून हिंदूंवरती आणि अल्पसंख्याकांवरती जे अत्याचार होत आहेत ते त्यांनी त्यांच्या त्या व्याख्यानातनं, त्यांच्या ब्लॉगवरच्या आर्टिकल्समधनं आणि त्यांच्या पुस्तकातून ते जगासमोर सातत्याने काय मांडत असतात. तसेच सलाहुद्दीन शोएब चौधरी हे बांगलादेशातले वीकली ब्लिट्स या वृत्तपत्राचे संपादक, स्थानिक साप्ताहिक जामा जमातचे मुख्य संपादक आणि बांगलादेशातली पहिली खासगी दूरचित्रवाणी वाहिनी A21 चे संस्थापक आहेत. ते त्यांच्या जिहाद विरोधी विचारांसाठी ओळखले जातात. देशातील वाढता कट्टरतावाद, मदरशांच्या माध्यमातून पसरवण्यात जाणारा द्वेषभावना या गोष्टी उघड केल्यामुळे आणि ढाका जेरुसलेम संबंध आणि इस्रायलला मान्यता देण्यासाठी व इस्रायलला भेट देण्यासाठी केलेले प्रयत्न, धार्मिक समानता, आंतरधर्मीय संवादाचा केलेला पुरस्कार, यामुळे सलाहुद्दीन शोएब चौधरी यांना सरकारने 2003 मध्ये अटक करून 17 महिने त्यांचा छळ करण्यात आला होता. त्याप्रमाणेच नुकतीच ज्यांची तिकडच्या सुरक्षा आणि सुरक्षेच्या एका मोठ्या विभागावर ज्यांची प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांचं नाव म्हणजे तुलसी गिब्बार्ड. या तुलसी गिब्बार्ड गेली अनेक वर्षे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या त्या पहिल्या हिंदू प्रतिनिधी आहेत. त्यांनी बांगलादेशातल्या धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 28 वर्ष नझीमुद्दीन समदच्या हत्येविरुद्ध आवाज उठवून अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये एक द्विपक्षीय ठराव मांडून बांगलादेशातल्या त्यांच्या देशातील हिंदूंसह असुरक्षित अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात आणि देशात वाढत जाणाऱ्या जहालमतवादी गटास प्रतिबंध करण्यास सांगण्यात आले होते. गिब्बार्ड यांनी स्पष्टपणे सांगितले की मी बांगलादेशातील विशेष करून धार्मिक स्वातंत्र्य आणि विशेषतः हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांविषयी चिंतित आहे. अल्पसंख्याक विरोधी गुन्ह्यातील अपराध्यांना अनेकदा शिक्षा सुद्धा होत नाही. तर ह्या 3 व्यक्ती आहेत की त्यांनी बांगलादेशातल्या हिंदू अल्पसंख्याकांसाठी त्यांनी आवाज उठवलाय त्यांच्या माध्यमातून. अनेक संस्थाही आहेत. कॅम्पेन अगेन्स्ट अॅट्रॉसिटीज ऑन मायनॉरिटीज इन बांगलादेश, बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी काउन्सिल, बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी काउन्सिल, US, UK, फ्रान्स, बांगलादेश मायनॉरिटी फोरम, मायनॉरिटी राईट्स अलियन्स, मायनॉरिटी वॉच आणि अशा अनेक संस्था तिकडे अल्पसंख्याकांसाठी काम करतात. तिकडचा मगाशी उल्लेख केलेला वेस्टेड प्रॉपर्टी ऍक्ट हा तिथे एक हिंदूंच्या तिकडे जे काही जमिनी आहेत त्या जमिनी तिकडच्या सरकार काही काही कारणास्तव जसं मी मगाशी उल्लेख केला की पाकिस्ताननी पूर्व पाकिस्तान तेव्हाचा 1965च्या युद्धादरम्यान त्यांनी भारतीयांना शत्रू घोषित करून त्यांनी शत्रू संपत्ती निर्बंध कायदा 1965 हा लागू करून भारतीयांची आणि मुख्यत्वे करून हिंदू आणि बौद्धांची जी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये जी संपत्ती होती ती ताब्यात घ्यायला सुरुवात केली. बांगलादेश स्वातंत्र्यानंतर वेस्टिंग ऑफ प्रॉपर्टी अँड ॲसेट्स ऑर्डर 1970 लागू करून या निर्बंधाखाली पाकिस्तान सरकारने ह्याच्या संपत्ती ताब्यात घेतलेल्या होत्या त्या बांगलादेश सरकारला ट्रान्सफर करण्यात आल्या. पण हिंदू आणि बौद्धांच्या संपत्तीच्या या 1965च्या ऍक्टच्या अंडर त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या होत्या त्या मात्र तिकडच्या हिंदू आणि बौद्धांना पुन्हा परत मिळाल्या नाहीत. नंतर शेख हसीना सत्तेवरती आल्यावरती ह्यांनी तिकडच्या काही ऍक्ट रिपील करून त्यांनी काही सुधारणा केलेल्या होत्या. पण त्यातली काही कलमं होती, विशेष करून कंटिन्युअस रेसिडेंट ऑफ बांगलादेश आणि त्यातला परमनंट रेसिडेंट ऑफ बांगलादेश हे जो काही फरक करणं आवश्यक होतं. त्यातल्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, त्या तांत्रिक बाबीमुळे हिंदू आणि बौद्धांना तिकडच्या आपल्या संपत्ती पुन्हा आपल्याकडे मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे वेस्टेड प्रॉपर्टी ऍक्ट हा सुद्धा तिकडचा कायदा आहे की ज्या अंतर्गत त्या लिस्टच्या अंतर्गत विशेष करून टार्गेट करून हिंदू आणि बौद्धांची संपत्ती तिकडच्या सरकार ताब्यात घेत जाते आणि त्या विरुद्ध सुद्धा अनेक तिकडच्या संस्थांनी आवाज उठवलेले आहेत. आपली संपत्ती ताब्यात गेल्यामुळे सुद्धा तिकडच्या अनेक हिंदूंनी पलायन करून ते भारतामध्ये आलेले आहेत. ह्या सगळ्याच्या मध्ये आपल्याला एक दिसून येतं की तिथून जे
तिकडच्या अत्याचाराला, वंशविच्छेदाला कंटाळून हिंदू जे भारतामध्ये आलेले आहेत, हे सगळे निर्वासित रेफ्युजी म्हणून भारतामध्ये आलेले आहेत. आणि तिथे आपण जे मी बांगलादेशी घुसखोर जे म्हणतो, तर ते बांगलादेशी घुसखोर जे आहेत, त्या बांगलादेशी घुसखोरांना तिथे काही तिकडे सरकार त्यांच्यात छळ करत आहे, किंवा सरकार काही तिकडच्या काही तिकडच्या काही संस्था किंवा गोष्टी सैनिक असतील त्याच्यात छळ करतायत, म्हणून ती लोक इथे घुसखोरी करत नाहीयेत. त्यामुळे बांगलादेशामधनं येणारे घुसखोर आणि बांगलादेशामधनं येणारे हिंदू बौद्ध निर्वासित ह्याच्यामध्ये आपल्याला पण फरक करणं अत्यंत आवश्यक आहे. घुसखोर येतात ते तिथे त्यांना कदाचित काही रोजगार आणि त्यांना काही आर्थिक त्यांना काही संधी नसतील, म्हणून ते भारतामध्ये इथे घुसखोरी करतात. आणि हे जे निर्वासित आहेत तिथे काही त्यांना आर्थिक संधी मिळत नाही म्हणून ते इकडे येत नाही. तिथे त्यांच्यावरती हिंदू म्हणून, बौद्ध म्हणून त्यांच्यावरती अत्याचार आणि त्यांच्यावरती काही अन्यायकारक अटी किंवा निर्बंध त्यांच्यावर आणले जातात. त्या अन्यायाला कंटाळून ते आपला जीव वाचवण्यासाठी, आपली आयडेंटिटी जपण्यासाठी तिथे आपली जपता येत नाहीये म्हणून ती लोक इथून इथे येत आहेत. तर ते जी लोक हिंदू आणि बौद्ध भारतामध्ये येत आहेत ते निर्वासित म्हणून इकडे आपल्याकडे येत आहेत. आणि त्यासाठीच आपल्या भारत सरकारने जो CAA हा जो ऍक्ट लागू केलेला आहे, तिथून जे धार्मिक आणि वांशिक अत्याचाराला कंटाळून जे तिकडचे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन जे भारतामध्ये किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांचं उदाहरण आपण त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवलेत, या देशामध्ये जे धार्मिक अत्याचाराला कंटाळून जे आपल्या भारतामध्ये येत आहेत, तर त्यासाठी आपण CAA कायदा लागू केलाय. तर आपण सगळे आताच जी गोष्टी ऐकल्या हिंदूंवरती तेव्हापासून होणारे अत्याचार, किंवा आता जी परिस्थिती आहे बांगलादेशामध्ये, तर या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये या हिंदूंना CAA कायद्याअंतर्गत नागरिकत्व देणं किती अत्यंत आवश्यक आहे, हेतून आपल्याला त्या कायद्याची आवश्यकता दिसून येते. आता ही सगळी झाली समस्या मांडणं ही गोष्ट आहे. तिथे आज शेख हसीना तिकडच्या पंतप्रधानांना निर्वासित होऊन यावं लागतं. तिथे एक काळजीभाऊ सरकार, काही तिकडे एक सरकार, दुसरी एक पार्टी तिकडे आली, सत्तेवरती आली आहे. त्याचं पुढे काय होईल हे आंतरराष्ट्रीय विश्लेषक, राजकीय विश्लेषक हे सांगतीलच. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याकडे कायमस्वरूपी उपाय म्हणून काय करावं, त्याच्यावरती उपाय म्हणून एकच गोष्ट आहे की तिथून येणारे निर्वासित असतील किंवा घुसखोर असतील, त्यांनी एक प्रकारे हे घुसखोरी तर थांबायलाच हवी. तिथून कुठल्याही देशातून, कुठल्याही वर्दीमध्ये हिंदू व बौद्ध कोणी असून देत, कुठल्याही देशातून कुठल्याही व्यक्तींनी तिकडच्या धार्मिक किंवा वांशिक छळाला, अत्याचाराला कंटाळून दुसऱ्या देशामध्ये पलायन करणं हे मानवतेला, नैतिकतेला आणि आपली संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमा धरून सुद्धा नाहीये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रकारावरती भारताने एक दबाव आणणं, बांगलादेशवरती आणणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचं कारण असं की निर्वासित असतील किंवा घुसखोर असतील, आपल्या दुसऱ्या देशामध्ये आले की दुसऱ्या देशावरच्या त्यांचे जे काही रिसोर्सेस असतात, आर्थिक, राजकीय, सामाजिक, इन्फ्रास्ट्रक्चर, याच त्यांच्या रिसोर्सेसवरती, आणि भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या देशावरती ह्या इतक्या मोठा निर्वासितांचा लोंढा, घुसखोरांचा लोंढा, अशा कुठल्याही प्रकारचा लोंढा किंवा अशा प्रकारची घुसखोरी, इथून हे घुसखोरी का होत आहे? तिथे त्यांना काही रोजगार संधी नाही आहेत, काही तिकडे त्यांना आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, तिकडे त्यांना ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत म्हणून ते इथे येत आहेत. निर्वासित तिकडच्या धार्मिक वांशिक अत्याचाराकडून इथे येत आहेत. त्यामुळे एक प्रकारे इथे काही समस्या आहेत, त्या समस्या तिकडच्या मिटल्या तर तिकडचे हिंदू बौद्ध इथे पलायन करून इथे येणार नाही. तिकडचे स्थानिक म्हणजे तिकडचे मुसलमान आहेत किंवा तिकडचे ख्रिश्चन आहेत किंवा तिकडचे कोणी तिकडची जाती धर्माची व्यक्ती असो, तिथे त्यांना रोजगार मिळाला तर ती लोक भारतामध्ये घुसखोरी करण्यात त्यांना काही कारण उरणार नाही. त्यामुळे त्यासाठी बांगलादेशामध्ये रोजगार निर्मिती करणं, बांगलादेशामध्ये अल्पसंख्याकांवरचा छळ थांबवण्यासाठी ज्या प्रकारे त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव आणणं आणि त्यांना हे दाखवून देणं सुद्धा आवश्यक आहे की ज्या प्रकारे बांगलादेशामध्ये, म्यानमारमध्ये जो काही रोहिंग्या आणि सरकारमध्ये जो काही संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे अनेक रोहिंग्या जसे भारतामध्ये निवासित मध्ये येऊन येत आहेत किंवा आलेले आहेत, त्याच्याहून जास्त म्हणजे रोहिंग्यांची सगळ्यात निर्वासित म्हणून राहणाऱ्या रोहिंग्या सगळ्यात मोठं शिबिर किंवा जे त्यांची जी काही रेफ्युजी कॅम्प म्हणतो, तो जगात सगळ्यात मोठा रेफ्युजी कॅम्प हा बांगलादेशामध्ये आहे. स्वतः बांगलादेश सुद्धा इतर देशामध्ये धार्मिक छळ झाल्यामुळे रेफ्युजी म्हणून आलेल्या लोकांचा जो एक प्रकारचा ताण आहे किंवा तो जो लोंढा जो आहे तो स्वतः बांगलादेश सहन करते.
त्यांना आपण हे दाखवून देणं आवश्यक आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला ह्या रोहिंग्यांचा हा लोंढा सहन करावा लागतोय, तसंच तुम्ही तुमच्या देशाला मध्ये विकसित केलं नाही, तुम्ही तुमच्या देशामध्ये असे अत्याचार सुरू ठेवले, तर तो लोंढा आम्हाला सहन करावा लागतोय. त्यामुळे बांगलादेशला त्या रोहिंग्यांच्या लोंढ्याच्या मधनं आपल्या त्यांच्या रिसोर्सेसवरती काय जो ताण येतोय हे त्यांना सुद्धा माहिती आहे, पण त्याची त्यांना जाणीव करून देणं, आपण सतत जाणीव करून देणं आवश्यक आहे की जसं तुम्ही जे भोगताय तसं तुमच्यामुळे आम्हाला पण भोगावं लागतं आहे. तर त्यासाठी बांगलादेश विकसित होणं, बांगलादेशामध्ये एम्प्लॉयमेंट वाढणं, बांगलादेशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊन त्यांनी प्रगतीकडे वाटचाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तिथून जी काही दहशतवादी कारवायांची साठी काही टेररिस्ट तिकडनं काय त्या मार्गे सुद्धा इकडनं भारतामध्ये प्रवेश करायला बघतात अवैधपणे, तर ते थांबवण्यासाठी सुद्धा त्यांच्याबरोबर काही करार केले, मध्ये काही आपण करार केलेले होते, पण ते फक्त कागदावर राहिले. ते एक्झिक्यूट करणं, त्याची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बांगलादेशच्या बरोबर आपण आपले डिप्लोमसीच्या लेवलवरती आपण हा प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण आपली बाजू स्ट्रॉंग करून संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न सतत उठवणं, आणि फक्त भारताने नाहीये तर अनेक विविध देशांनी हा मुद्दा मांडणं खूप आवश्यक आहे. कारण बांगलादेश हा स्थिर राहिला तर भारतामध्ये होणारी ही घुसखोरी किंवा भारतामध्ये येणारे हे जे लोंढे आहेत निर्वासितांचे हे कमी होतील. आणि त्याच वेळेला जे सरकारच्या पातळीवर करणं अत्यंत आवश्यक तर आहेतच, पण त्याबरोबरच आपल्या मीडियाने सुद्धा या बांगलादेशामध्ये अल्पसंख्याकांवरती आणि विशेष करून हिंदू आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरती हे जे अत्याचार होत आहेत, हिंदूंना ते हिंदू म्हणून केवळ टार्गेट जे केलेलं जात आहे, त्या हिंदूंचा हा जो एक नरसंहार होत आहे, जेनोसाइड होत आहे, जसं हॉलोकॉस्ट झालं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जूनचं, तसाच हा एक प्रकारचा नरसंहार आहे. तो मीडियाने जगासमोर मांडून त्याची भयानकता, त्याची भीषणता आपण जर लोकांसमोर जगासमोर मांडली तर नक्कीच जगाच्या दबावापुढे आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या दबावापुढे सुद्धा नक्कीच बांगलादेश सारख्या देशाला झुकावं लागेल. त्यांना काहीतरी उपाय करावे लागतील आणि त्याचा नक्कीच चांगला परिणाम आपल्याला पुढील काळामध्ये दिसून येऊ शकेल. त्यासाठी सरकारी पातळीवर आणि आपले जे काही स्वयंसेवी संस्था आहेत, एनजीओज आहेत आणि मीडिया आहेत, यांनी सुद्धा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न जसाच्या तसा जनतेसमोर मांडायला हवा. यात कुठल्याही प्रकारचं कुठल्याही समूहाला टार्गेट करायचंय किंवा असा हा मुद्दा नाहीये. तिकडच्या हिंदूंवरती, तिकडच्या अल्पसंख्याकांवरती, तिकडचे ख्रिश्चन सुद्धा तिकडे अत्याचार होतात, तिकडचे शिया आहेत त्या शियांवर सुद्धा तिकडे काही प्रमाणामध्ये तिकडे बऱ्याच ठिकाणी अत्याचार होत आहेत. तर हे सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे मगाशी मी म्हटलं की रिचर्ड बँकिंग सारखा एक अमेरिकन ज्यू, तुलसी गिब्बार्ड किंवा बांगलादेशामधले काही व्यक्ती आहेत, ह्या मगाशी उल्लेख केला की त्या आर्चर ब्लड, ह्या लोकांनी ह्या जगासमोर मांडल्या. अशा भारतातल्या सुद्धा लोकांनी, भारतात सुद्धा अनेक अभ्यासकांनी, लेखकांनी पुढे येऊन मीडियाने ह्याच्यावरती चर्चा सत्र किंवा ह्याच्यावरती कॉन्फरन्सेस आयोजित करून हा मुद्दा जर आपण जगासमोर मांडला, अहवाल मांडले, अगदी शिस्तबद्ध आकडेवारी विश्लेषण ठेवून अहवाल मांडले, तर नक्कीच याचा परिणाम बांगलादेशवरती होईल आणि नक्कीच त्याच्यावरती ते नक्की उपाय करतील अशी आपण आशा करतो. लवकरच बांगलादेशामध्ये जो स्थिर सरकार यावं, बांगलादेशामध्ये स्थिरता निर्माण होऊन दे. तिकडचं अनरेस्ट सुरू आहे, तो अनरेस्ट लवकर संपून दे. तिकडच्या जनतेला एक चांगलं सरकार मिळून दे, त्यांची प्रगतीकडे वाटचाल होऊन दे आणि नक्कीच त्याची फळं मग त्याचा एक शेजारी म्हणून भारतीयांना नक्कीच मिळतील. आणि तिकडची घुसखोरी आणि तिकडचा निर्वासितांचा लोंढा सुद्धा त्या उद्देशाने कमी होईल आणि आपल्या रिसोर्सेसवरती जो एक ताण येतो त्यामुळे तो सुद्धा नक्कीच यांनी कमी व्हायला मदत होईल अशी मी आशा करतो. आणि तिकडच्या अल्पसंख्याकांना त्यांचे न्याय, नागरी अधिकार त्यांचे मिळावे, त्यांच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं आणि बांगलादेशमध्ये ची प्रगती व्हावी. बांगलादेश प्रगत झाला तर नक्कीच त्याचे आजूबाजूचे देश सुद्धा त्यांनी जे काही त्यांच्यामध्ये त्यांना समस्या भोगाव्या लागते शेजारी म्हणून, त्या भोगा आपल्याला लागणार नाहीत आणि आपल्या भारतीय उपखंडाचं सुद्धा त्या निमित्ताने एक प्रगतीकडे आपण वाटचाल करू अशी आशा मी व्यक्त करतो. धन्यवाद.